फ्रेंड्स. सो आज चाललो आता साईट सीइंगला, बोट टूर. सो दादा किती पॉईंट दाखवणार आहे तुम्ही आम्हाला? 10 साईट सीन असतात. कुठले कुठले त्याच्यात? सुनामी आयलंड आहे, फक्त संगम आहे, UAP, कोकोनट, डॉल्फिन पॉईंट, गोल्डन रॉक, न्यूती. आणि रेट किती? 2000 हे नॉर्मली 4 पॉईंटसाठी. नॉर्मली बॅकवॉटर केलात ना तर 1000 चे. ओके. आणि डॉल्फिन पर्यंत गेलात तर 1500. गोल्डन रॉक पर्यंत गेलात तर 2000 पर बोट. तो रेट जो आहे इकडे, एका बोटमध्ये किती जण जातात? एक फॅमिली 8 जण. फॅमिली 10 जण. तो एका बोटमध्ये 10 ते 11 जण ॲडजस्ट होतात. सो इट्स नॉट पर हेड रेट नाही आहे. तो रेट असेल तो पर बोट आहे. त्यामुळे तुम्ही जर 4 जण असाल, 5 जण असाल, स्टील रेट इज 2200 फॉर शॉर्टर राईड. नंतर 5000 एक फुल कंप्लीट 3 तासाची राईड असते. त्याच्यात 8 ते 9 पॉईंट दाखवतात. सो त्याच्यासाठी तुम्हाला 5000 रेट. तो आता राईड सुरू होईल आणि मी तुम्हाला बाकी स्पॉट्सचे डिटेल जसं पोचू तसं दाखवू. टिल देन कीप वॉचिंग गाईज. तुमची बोट येत आहे समोरनं. दीपक भाई, प्रसाद भाई, कैसे लग रहा है? मजा आ रहा है कि नहीं आ रहा है ट्रिप पे? हे आमचे सारथी आहेत बोटीचे. हीच आहे का? बोटीत बसायचं आहे का? मालवण तालुका पण इकडे एंड झाला आणि देवबाग गाव पण इकडे एंड झाला. हा 4 किलोमीटरचं गाव आहे. तो पाण्याच्या मध्ये सेंटरला आहे देवबाग गाव. गावाला आतमधनं अरबी समुद्र आहे. मागच्या साईडला ही रिव्हर आहे, कर्ली रिव्हर. आता आतापर्यंत जो आपण प्रवास केलाय ती कर्ली बॅक वॉटर आहे आणि समोरनं आलेला समुद्र आहे. तिथे दोघांचा पण हा मिलन झालेला भाग आहे. जे समोर पाणी दिसतंय ना एकत्र करून, अरबी समुद्र आणि कर्ली खाडी दोघांचं पण इथे मिलन झालेलं आहे. त्याचा जो आपण पुढचा जो प्रवास करणार तो अरबी समुद्राचा करणार आहोत. 90% अरबी समुद्रात डॉल्फिन पॉईंटला आपण प्रवास करणार आहोत. अरबी समुद्राकडे इथे बॅक वॉटर संपलेली. हे जे लाटा दिसत आहे व्हाईट, तिकडनं समुद्र चालू होतं. तर या गावाचं नाव आहे, समोरच्या गावाचं नाव आहे भोगवे गाव, तालुका वेंगुर्ला, भोगवे गाव. त्या गावाला मगरीचा आकार आहे, क्रोकोडाईलचा आकार आहे बघा. हे पूर्ण शरीर आणि इकडे शेपटी आहे आणि पूर्ण मगरीचं पाठ आणि पुढे मगरीचं तोंड. अरे वा, क्रोकोडाईल आयलँड. मला ओटीव्ही वरती ऐकून माहित असेल. आता हायटाईड चालू आहे. समोरची बाजू आहे इकडनं अरबी समुद्र टच आहे गावाला समोर आणि मागणं आपण आलो ती बॅक वॉटर. 4 किलोमीटरचा भाग पूर्ण पाण्याच्या मध्ये भागी आहे. त्या गावात तुम्ही जस्ट आता थांबले. देवबाग गाव. हा देवबाग गाव. न्यूती रॉक. आजपर्यंत चालत आलेली परंपरा आहे. न्यूती रॉक. कुठल्या दिवशी? न्यूती रॉक ते नारळी पौर्णिमे दिवशी ना इथे नारळ विसर्जन केला जातो मच्छीमारी लोकांनी. मग मच्छी पकडली जाते. इकडची आजपर्यंत चालत आलेली परंपरा. देखना कितने उत्साही लोग हैं. वाह यार, मस्त दिख रहा है. अमेजिंग जगह है. वर्थ कमिंग. आम्ही आता आहोत लाईट हाऊस पॉईंटला. इंग्रजांच्या काळचा लाईट हाऊस आहे आणि सध्याची मालवाहतूक वगैरे किंवा बोटी वाहतूक वगैरे त्याच्यासाठी दिशादर्शक म्हणून येत होतं. डोमेस्टिक ट्रान्सपोर्ट.
आम्ही 5000ची बोट राईड घेतलेली. सो त्याच्यात अराऊंड 6 ते 7 पॉईंट हे जे मी व्लॉगमध्ये दाखवले ते आम्हाला बघायला मिळाले. आणि आता भयानक भूक लागलेली आहे. सो बोट कधी एकदा समुद्रकिनारी जाते आणि सी फूडवर ताव मारते असं झालं आहे. लाईफमध्ये फर्स्ट टाइम खेकडा थाळी मागवली. तर आता आम्हाला काका गाईड करतात कसं खायचं. फिरो फिरो. हां, पहिला हात तुटलेला आहे. आता त्याला काय कटरने तोडायला लागेल. 2 तुकडे करा मग फिरो. हां, हे आता चोकून खायचं. एक नंबर. चला काका, थँक्यू. हे लिव्हिंग स्पेस रिसॉर्टवाल्यांचंच स्वतःचंच रेस्टॉरंट आहे. सो इन केस तुम्ही कधीही देवबागला आलात तर मी हे मोस्ट रेकमेंडेड हॉटेल सांगेन, कारण इकडचं सी फूड खूपच सुंदर आणि फ्रेश होते. मी स्वतः खेकडा पहिल्यांदाच ट्राय करत होतो, त्यामुळे घाबरतच ट्राय केला, पण खूपच छान होता, नो डाऊट. सो मित्रांनो, डे 2 कोस्टल राईड पार्ट 1 इथेच समाप्त करत आहे. इथून आता आम्ही निघालेलो आहे आरेवारेच्या दिशेने आणि ऑन द वे समुद्रकिनारा हा फारच सिनिक आहे. सो नक्की पाहत राहा आणि सबस्क्राईब करा.